सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भंडाऱ्यात फ्रीस्टाईलने पोलीस कारवाई, 19 चोरीच्या मोटरसायकल जप्त, दोघी आरोपी ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत 19 चोरीच्या मोटरसायकलींसह 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमालासह हे दोघे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे। 12 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीनगर येथील कृष्णा उर्फ सोनू उके याच्या घरी छापा टाकला असता त्याच्याकडे असलेल्या 10 मोटरसायकलींबाबत शंका उत्पन्न झाली। चौकशीत त्याने नितीन उर्फ गुंडा खोब्रागडे राहणार वाकेसर आणि फरार आरोपी प्रवीण कंगाले याच्यासोबत भंडारा, नागपूर ग्रामीण, लाखनी, अडेगाव आदी ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी वाकेसर येथे छापा टाकून नितीन खोब्रागडेच्या शेडमधून आणखी 9 मोटरसायकल जप्त केल्या। आरोपींकडे कोणताही वैध कागदपत्रे आढळून आला नाही। दोघा आरोपीच्या ताब्यातून 19 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून उर्वरित 2 गाड्यांचे मूळ मालक शोधण्याचं काम सुरू आहे। या गुन्ह्यांमध्ये अड्याळ, भंडारा, वरठी, लाखनी, जवाहरनगर, वेलतूर, अरोली, जिल्हा नागपूर ग्रामीण येथील पोलीस ठाण्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंद असून संबंधित ठिकाणाच्या अभिलेखानुसार पोलिसांनी तपास केला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोळकर व त्यांच्या पथकाने केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड, हवालदार नितीन महाजन, राजेश पंचबुधे, संदीप मते, प्रफुल्ल कटाणे, अंकुश गाढवे, नरेंद्र लाकडे, योगेश पेठे, जगदीश श्रावणकर, चालक कौशिक गजभिये यांनी ही कारवाई फ्रीस्टाईल पद्धतीने पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।